नाही दिलाय ना, तुम्हाला विचारला होता आता प्रश्न. हा येस, चला ज्याला विचारलं त्यांनी सांगा पटापट पटापट, चलो फास्ट. तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवायला कुठे जातात? रुमा मॅडमला विचारलं होतं, आय थिंक सो ना. रुमा मॅडम जॉईन होत आहेत. ओके फाईन, राहिल्या होत्या त्या, ठीक आहे. येस ठीक आहे, तोपर्यंत सांगा प्रीतिमा मॅडम, तुम्ही सांगा तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवायला कुठे जाता? हा येस, रुमा मॅडम सांगताय का उत्तर? यस सर. हा सांगा मॅडम प्लीज. तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवायला कुठे जातात, हेच ना सर? येस येस. वेअर डू यू गो टू टीच स्टुडंट? अगदी बरोबर आहे. वेअर डू यू गो टू टीच स्टुडंट्स? फाईन. वेअर डू यू गो टू टीच स्टुडंट्स? तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवायला कुठे जाता? सगळे केले ना? हा तेजाचे, हा राईट, पुढे म्हणतात. फाईन. पुढचा प्रश्न अश्विनी मॅडम तुमच्यासाठी आहे. व्हेअरचाच प्रश्न विचारतोय. ओके. तुम्ही चित्रपट पाहायला कुठे जाता? तुम्ही कुठे जाता? रोमा मॅडम थोडं म्यूट करा बरं प्लीज. अश्विनी मॅम, तुम्ही चित्रपट पाहायला कुठे जाता? बोला प्लीज. Where do you go watch for cinema? राईट. वेअर डू यू गो फॉर वॉचिंग सिनेमा? वेअर डू यू गो फॉर वॉचिंग सिनेमा? तुम्ही सिनेमा पाहायला, हा येस, सर बोला ना बोला. वॉचिंग कसं काय? फॉर वापरलाय ना, पण लक्षात ठेवा मॅडम, फॉर वापरलाय ना. फॉर, फॉर नंतर नेहमी क्रियापदाला असतं. कुठलं ऐकून घ्या, एकदा ऐकून घ्या. फॉर हे जेव्हा आपण वर्ड वापरतो, तर फॉर नंतर नेहमी वापरल्या जाणाऱ्या क्रियापदाला आयएनजी वापरलं जातं, लक्षात ठेवा. जरी तो चालू वर्तमान काळ नसला तरी. आणि टू जर वापरलं, तर टू नंतर नेहमी पहिलंच रूप घेतलं जातं. तसं वेअर डू यू वॉच टू गो? वेअर डू यू गो टू वॉच मूवी? वेअर डू यू गो टू वॉच मूवी? म्यूट करा अश्विनी मॅडम, म्यूट करा प्लीज. हा, वेअर डू यू गो टू वॉच मूवी, हे पण वाक्य बरोबर आहे. आणि वेअर डू यू गो फॉर वॉचिंग मूवी, हे पण वाक्य बरोबर आहे. वेअर डू यू गो फॉर वॉचिंग मूवी, कारण फॉर नंतर नेहमी जो वर्ड घेतला जातो त्याला आयएनजी रूप मॅक्झिमम टाइम लावलं जातच. स्पेशली क्रियापद जर आलेला असेल फॉर नंतर, तर त्याला आयएनजी रूप लावलं जातं. आता हा चालता बोलता नवीन तुम्हाला नियम कळाला. ओके, लक्षात आलं? व्हेअरचे वाक्य लक्षात आले? राईट. आता व्हेन जे झाले का आता आपले? व्हेन झाले का स्वाती मॅडम? झाले, डन. व्हेन झालं, हो सर. हा व्हेन झालं, व्हाय झालं, नंतर हू झालं, हू. आणि चौथं काय झालं आता? व्हेअर झालं. हा, व्हॉट पण झालं आल्या व्हॉट कालच झालेलं होतं. बर, आता काय राहिले सांगा मग? कोणता डब्ल्यूएच वर्ड राहिलाय? विच राहिलाय. विच झाला ना आपला पहिलेच. हाऊ 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 बाकी सर. हाऊ बाकी, फक्त शब्द 2 मिनिट. लिहा. येस येस येस, हाऊ लिहून घ्या. हाऊ, हाऊ म्हणजे कसा, कशी आणि कसे. हाऊ म्हणजे कसा, कशी आणि कसे.
हाऊ म्हणजे कसा, कशी आणि कसे लिहा. हा काय इंडिकेट करतो सांगा बरं मला वर्ड. हाऊ हा शब्द काय इंडिकेट करतो. सिच्युएशन इंडिकेट, फिलिंग म्हणता येईल का सर? फिलिंग पण इंडिकेट करतो, सिच्युएशन इंडिकेट करतो. अश्विनी मॅडम म्यूट करा, नाहीतर ते हे काढून टाकत चला हेडफोनचं वायर. येस, फाईन फाईन फाईन, राईट. हाऊ हा वर्ड सिच्युएशन इंडिकेट करतो, फिलिंग्स इंडिकेट करतो, बरोबर आहे. नंतर वेज म्हणजे मार्ग इंडिकेट करतो. नंतर मीडियम इंडिकेट करतो, मीडियम है ना. फिलिंग इंडिकेट करतो, मीडियम इंडिकेट करतो, सिच्युएशन इंडिकेट करतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टी इंडिकेट होतात इथे, बरोबर आहे. काही एक्झाम्पल पाहू आपण. हाऊ, आता कोणाला जर विचारायचं असेल की अरे ती कशी दिसत आहे, असं जर वाक्य असेल मोनाली मॅडम, तर कसं येईल. ती कशी दिसत आहे. मोनाली मॅडम, असं एक वाक्य आहे की ती कशी दिसत आहे. हाऊ इज शी लुकिंग? राईट, हाऊ इज शी लुकिंग, बरोबर आहे. म्हणजे इथे आपण ब्युटी पण एक्सप्रेस केली या सगळ्याच्या मध्ये. सिच्युएशन नुसार हाऊचा उपयोग बदलतोय, वाक्यानुसार हाऊचा उपयोग बदलू शकतो. राईट. पुढचं वाक्य आहे मुद्रिका मॅम तुमच्यासाठी. हाऊ डू यू एक्सप्लेन दिस टू युअर स्टुडंट्स. हाऊ डू यू एक्सप्लेन दिस टू युअर स्टुडंट्स. तुम्ही तुमच्या मुलांना कसे समजावून सांगता. राईट, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना हे कसं समजून सांगता. हाऊ डू यू एक्सप्लेन धिस टू युअर स्टुडंट्स. ओके, राईट. जाधव मॅडम पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. How were they talking on the stage. ते स्टेजवर कसे बोलत होते. राईट. कोणता काळ आहे सांगा बरं मॅडम. पास्ट टेन्स, कंटिन्यू पास्ट टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. हाऊ वेर दे स्पीकिंग ऑन द स्टेज. राईट, ते स्टेजवरती कसे बोलत होते. पुढचा प्रश्न आहे स्वाती मॅडम तुमच्यासाठी. हाऊ वॉज गांधीजी वर्किंग फॉर द फ्रीडम. हाऊ वॉज गांधीजी वर्किंग फॉर द फ्रीडम. गांधीजींनी आपल्याला स्वातंत्र्यता कशी मिळवून दिली. हाऊ वॉज गांधीजी वर्किंग फॉर द फ्रीडम. बोला. हाऊ वॉज गांधीजी वर्किंग फॉर द फ्रीडम. विद्या मॅडम सांगू शकताय का. आज तर विद्या मॅडम काहीच बोलल्या नाही. ज्योती मॅडम व्हिडिओ बंद आहे. गांधीजींनी स्वातंत्र्यता कशी मिळवली. नाही, अजिबात नाही.
ज्योती मॅडम सांगा. गांधीजींनी आझादीसाठी काय केलं होतं अजिबात केले होते? अजिबात नाही. सर मी सांगू? हा येस प्लीज मॅडम सांगा. गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी कसे काम केले? अजिबात नाही. गांधीजींनी स्वतंत्रतेसाठी कसे काम केले होते? अजिबात नाही. अजिबात नाही. हाऊ वॉज गांधीजी फ्रीडम? स्वातंत्र्यासाठी अरे सर्वांनो तुम्हाला सांगतो की 5 कंटिन्युअस वाक्य आहे ना हे. वॉज वेअर आलं की नाही. गांधीजी कसे स्वातंत्र्य करत होते. हा होते. गांधीजी स्वातंत्र्यासाठी कसं गांधीजींनी लगे केलेलं होतं आणि केलं का झालं का सगळे टेन्स राहून झाले. पण सगळे एवढे कॉन्फिडेंट लगे सर मी सांगू सर मी सांगू. येस ठीक आहे हरकत नाही तुमचा कॉन्फिडन्स असू द्या परंतु वाक्य परफेक्ट आलं पाहिजे. वाक्याला परफेक्शन जर असेल तर तुम्ही कितीही सांगितलं कॉन्फिडेंटली तरी शेवटी वाक्य चुकणार. चला पुढचं वाक्य अश्विन मॅडमला. अश्विन मॅडम तेवढं ते वायर काढा फक्त त्याच्यातून. काढलं सर. राईट गुड. रोहिणी बँगलोरला कशी जात होती? रोहिणी बँगलोरला कशी जात होती? पास्ट परफेक्ट टेन्स सेंटेन्स नाही मॅडम नाही मॅडम नाही. कशी जात होती? जात होती म्हणल्यावर क्रिया चालू होती ना भूतकाळात. कंटिन्युअस टेन्स सर. अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे. सांगा पटकन. थोडं कनेक्टिव्हिटीचा इश्यू येतोय बहुतेक. अश्विन मॅडम परत एकदा सांगा. हाऊ वॉज रोहिणी गोइंग फॉर बँगलोर? सर सांगू का? सॉरी ते डिस्कनेक्ट झालं होतं. सांगा. सांगू का सर? येस मॅडम सांगा सांगा प्लीज. येस हाऊ वॉज रोहिणी गोइंग टू बँगलोर? राईट मॅम अगदी बरोबर आहे. हाऊ वॉज रोहिणी गोइंग टू द बँगलोर? पास्ट कंटिन्युअसचं वाक्य. हाऊ ही वाक्यरचना बऱ्याच अंशी बऱ्याच वेगळ्या पद्धतीने वापरल्या जाते. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण त्याला मोल्ड करू शकतो. फक्त टेन्सेसवर कमांड पाहिजे बाकी काही नाही. आता मी सगळ्यात शेवटी तुम्हाला मंडेला जर आपलं सेशन झालं मंडेला किंवा ट्युजडेला तर whom by whom from whom right for whom with whom या whom या संकल्पने संदर्भामध्ये मी तुम्हाला मंडेला एक्सप्लेन करणार आहे. तर मंडेला रक्षाबंधन जरी असलं तर संध्याकाळी काही प्रॉब्लेम नाही ना आपल्याला? चालेल का सगळ्यांना? मला सांगा फक्त कसं कसं आणि काय काय. पायल मॅडम म्हणताय नाही 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 जमणार नाही जमणार नाही जमणार सर. ओके जमेल ना? ओके ठीक आहे फाईन काय हरकत नाही. I will manage, sir. ओके यू हॅव टू मॅनेज राईट. आणि आता लक्षात घ्या आता खऱ्या अंशी आपल्याला शेवटचा जो आठवडा आहे हा सगळा आणि सगळा पूर्णपणे कम्युनिकेशन प्रॅक्टिसेसवर टाकायचं. पूर्णपणे येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला आता झाला डब्ल्यूएच क्वेश्चनचे मी मॅक्झिमम तुम्हाला व्हिडिओ पण पाठवणार आहे. आता तुम्हाला सगळी सिरीज मिळून जाईल तो काही काळजी करू नका. आणि काहीही अडचण वाटली की सर हा प्रश्न मी बनवलेला योग्य आहे का बिंदास व्हॉट्सअपवर टाका. तुम्हाला कोणी ना कोणीतरी आमच्या दोघांपैकी रिप्लाय देईल काही काळजी करू नका. परंतु यू मस्ट गेट द कमांड ऑन द डब्ल्यूएच क्वेश्चन. झोपेतून उठून जरी कोणी तुम्हाला विचारलं तो तिथे कधी गेला व्हेन डिड ही गो देअर तुम्ही काल काय करत होतात व्हॉट वेर यू डुईंग यस्टरडे तुम्ही उद्या काय करणार आहात
व्हॉट विल यू डू टुमॉरो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ओके, प्रयत्न करा. 100% यश तुमच्या हातात आहे. देयर इज नो प्रॉब्लेम. आपण सगळेजण आता उद्या संडेच आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली भेटणार आहोत मंडेला, जरी रक्षाबंधन असलं तरीही. आणि रक्षाबंधनचं ठरल्याप्रमाणे तुम्हाला गिफ्ट ते म्हणजे WH क्वेश्चनची कंप्लीट व्हिडिओ सिरीज तुम्हाला दिली जाईल. बाहेर कुठल्याही ग्रुपवरती शेअर करू नका, कारण त्यांना त्याचा काहीही उपयोग नाही. जोपर्यंत कोणी मला 10 दिवस ऐकत नाही आधी आपल्या बॅच मध्ये, तोपर्यंत त्याला किती व्हिडिओ दिले तरी तो इंग्रजी शिकत नाही. ओके, राईट. चलो, नाउ विल स्टॉप हियर. थँक यू. गुड नाईट.